शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकातील करपा तसेच थ्रिप्स आणि फुलकिडे नियंत्रण कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सध्या ढगाळ वातावरण आहे आणि अशा या वातावरणात कांद्याच्या पिकावर येणारा करपा रोगासाठी पोषक असे हे वातावरण असते। अशा ढगाळ वातावरणामुळे आपल्या कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो। मग तो लवकर येणारा करपा असो किंवा उशिरा येणारा करपा असो, किंवा कांदा पिकाचे शेंडे हे पिवळे पडतात। तसेच जर वातावरण दमट असेल तर कांदा पिकावर थ्रिप्स असेल, मावा असेल, फुलकिडे असेल, यांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकावर या ठिकाणी होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, रस शोषक कीटकांचा जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढला तर आपला कांदा पिकात करपा रोग जास्त येण्याची शक्यता या ठिकाणी असते। कारण जे रस शोषणारे कीटक असतात हे कांद्याच्या पात्याचा रस शोषण करत असतात आणि जास्त प्रमाणात जर कांद्याच्या पात्यातील रस शोषल्या गेल्यामुळे कांद्यांच्या पात्याला ह्या जखमा तयार होतात आणि ह्या जखमांचे रूपांतर पुढे करप्यांमध्ये होते। तर हा जो काही करपा आहे आणि रस शोषक किडे आहे यांचे नियंत्रण कसे करायचे हे आपण आता बघू। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कांदा पिकात मोठ्या प्रमाणावर करपा आहे, कांद्याचे शेंडे पिवळे पडलेले आहेत आणि रस शोषक किडीसुद्धा आहे, अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला BSF कंपनीचे मेरिऑन या ठिकाणी घ्यायचे आहे आणि प्रमाण आपल्याला 8 मिली प्रतिपंप म्हणजेच 15 लिटरच्या पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला याची फवारणी करायची आहे। तसेच यासोबत तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन हे आपल्याला 2 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे। तसेच यासोबत आपल्या पिकात जे काही रस शोषणारी कीड असेल याच्या नियंत्रणासाठी आपण पोलिस हे कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकतो। पोलिस घेत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे। अशा प्रकारे या 3 औषधांची एकत्रित फवारणी करून आपल्या पिकातील अतिरिक्त करपा, अतिरिक्त थ्रिप्स या ठिकाणी आपण नियंत्रित करू शकतो। अशा प्रकारे आपण याचे नियंत्रण करू शकतो। तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या कांदा पिकात जर मध्यम स्वरूपाचा करपा असेल तर अशा वेळेस तुम्हाला अदामा कंपनीचे जे बुरशीनाशक आहे ॲल्मागोर याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। ॲल्मागोर प्रतिपंप 30 मिली या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे। त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी आशाटाप हे या ठिकाणी घ्यायचे आहे। कांदा पीक आहे, या कांदा पिकातील जी काही छोटीशी अळी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, या सर्व किडींचा कंट्रोल करायचे काम हे आशाटाप या ठिकाणी करते। हे वापरत असताना आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे। ते शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला एक टॉनिक वापरायचे आहे। यामध्ये आपण काजू हे टॉनिक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे। आपल्या कांदा पिकाच्या ज्या काही पात्या असतील ह्या अनेक वेळा लूज पडतात, सरळ राहत नाही किंवा कांद्याच्या पात्यांमध्ये हिरवापणा नसतो। याच्यासाठी आपल्याला काजू हे टॉनिक या ठिकाणी वापरायचे आहे। हे वापरत असताना आपल्याला 25 मिली प्रतिपंप या ठिकाणी याचा वापर करायचा आहे। यामुळे आपल्या कांदा पिकाची पाते ही कडक होतील, सरळ होतील आणि आपल्या कांदा पिकाला या ठिकाणी हिरवेपणा येईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही दुसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे। तर मी सांगितलेल्या दोन्ही कॉम्बिनेशनपैकी तुम्हाला कोणती एकच कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला आपल्या कांदा पिकात या ठिकाणी वापरायचे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।